नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये आज दुपारी 3-4च्या सुमारास येणार आहे। 2+2 असे टोटल 4,000 रुपये केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज वितरित केले जाणार आहे। नेमकी हा हप्ता लवकर का येत आहे ती देखील शासनाने सांगितले आहे। सोबतच हा हप्ता सर्वांना मिळणार नसून राज्यातील 18 जिल्हे यासाठी पात्र झाले आहे। नेमकी तो 18 जिल्हे कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। सोबतच शासनाने नेमकी काय मोठा निर्णय घेतला आहे ते देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर मग चला आपण व्हिडिओला ही सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनल हे नक्कीच सबस्क्राइब करून घ्या। तर मग चला व्हिडिओला ही सुरुवात करूया। नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला 2 ऑगस्ट रोजीच मिळाला होता आणि त्याआधीच पीएम किसान योजनेचा हप्ताही देखील आपल्याला प्राप्त झाला होता। परंतु बांधवांनो, हा हप्ता पुन्हा लवकर नेमकी काय येत आहे तर तेच जाणून घेऊया। शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक घेतली। मंत्री मंडळाची बैठक ही पार पडली। त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात तुमच्या खात्यामध्ये निधी थेट जमा होणार आहे। याचे कारण असे आहे की केंद्र आणि राज्यामध्ये महाराष्ट्राकडे दोन्ही देखील बीजेपी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आला आहे। शेतकऱ्यांना थोड्याच वेळामध्ये तुम्हाला दिलासा हा मिळणार आहे, कारण की सरकारने निर्णय तसा घेतला आहे। मग शेतकरी बांधवांनो आणि मित्रांनो, आता 21वा हप्ता प्लस 8वा हप्ता असे टोटल 2+2 असे 4,000 रुपये हे खात्यामध्ये जमा होणार आहे। अशी महत्त्वाची माहिती ही शासनाच्या माध्यमातून आली आहे। आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहे आणि 36 जिल्ह्यामध्ये 2 टप्पे हे करण्यात आले आहे। पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आज दुपारी 2 ते 3 तासामध्ये या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे। पुढील हप्ता पुढील 2 ते 3 दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे। एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काही तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे सरकारने मोठी माहिती आजच्या पेपरच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या या ठिकाणी ही शेतकऱ्यांना दिली आहे। आज ज्या 18 जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहे त्याची सविस्तर यादी ही सरकारने दिली आहे। या 18 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे 2,000 आणि पीएम किसान योजनेचे 2,000 असे टोटल मिळून 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये हे सरकार देणार आहे। अनेकदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही, पण आता सरकारकडे निधीची उपलब्धता आहे, सरकारकडे निधीची कमतरता नाही, त्यामुळे सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे। हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी येत होत्या, त्यामुळे बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येत्या 2 ते 3 तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे। ही राज्य सरकार आणि केंद्र सरकार बीजेपी सरकार मिळून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आज दुपारी 3 वाजता या 18 जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय हा या सरकारने घेतला आहे। प्रशासनाने आज महत्त्वाची माहिती दिली आहे की आज दुपारी 2 ते 3 तासानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल 4,000 रुपये येणार आहे। आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली। त्या बैठकीमध्ये 2 हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सोडण्याचा निर्णय हा घेण्यात आला, अशी माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली। मागच्या वेळी काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या आणि त्या आता येणार नाही। दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच वेळी एकाच टायमिंगला हे मिळणार आहे। मागच्या वेळी नमो आणि पीएम किसानच्या हप्त्यामध्ये जवळपास 1 महिन्याचा गॅप पडला होता। आता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेतली आणि मोठा निर्णय घेतला। शेतकऱ्यांना वारंवार व्हिडिओ पाहायची गरज ही आता पडणार नाही, कारण की पंजाब नॅशनल बँक असो, इंडियन बँक असो, इंडियन ओव्हरसीज बँक असो, सेंट्रल बँक असो, बँक ऑफ इंडिया असो, बँक ऑफ कॅनरा असो, HDFC बँक असो किंवा तुमची कोणतीही बँक असो, त्या बँकेच्या खात्यामध्ये 2+2 असे टोटल 4,000 रुपये हे मिळणार आहे। तर जिल्हे कोणते आहे तर जिल्हे आहे पुणे, नाशिक, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, धुळे, नंदुरबार, सांगली, सातारा, सोलापूर, रायगड, पालघर या 18 जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे, अशी शक्यता ही वर्तवण्यात येत आहे। धन्यवाद।